ती मोकळे से खुले आभाळा ती वाहणारी नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सारे रंग म्हणजे विनयचं लग्न ठरलंय ना? खरं सांगायचं तर ते तुमच्या श्रीकांत जरा गैरसमज झाला. अहो विनयच्या चुलत भावाचं त्याचं लग्न ठरलंय. पण मी काय म्हणतो, उलट तुम्ही तुमच्या श्रीकांत का नाही लग्न जमवत? मोरे बाईनी अहो हात बघायची त्याला शिकलोय मी. श्रीकांत तुझा दाखव ना. नाही प्लीज, माझा असल्या गोष्टींवरती विश्वास नाहीये. आलोच. अरे पाय ते 15 दिवसात नोकरी मिळेल ना? मला 15 दिवसात नोकरीचं. विनय अभि तुला 15 दिवसात नोकरी गावेल की नाही मला माहित नाही. हा पण 15 दिवसात तुला नोकरी शोधावी लागेल, नाही तर तुझं काय खरं नाही मा काय खरं नाही. का म्हणजे का काय सगळ्यांसमोर तुझं भविष्य सांगितलं ना 15 दिवसात नोकरी गावेल म्हणून. आता नाही लागली नोकरी तर माझं भविष्य खोटं ठरेल ना. आणि खोटं भविष्य सांगितलं म्हणून माझ्या तोंडात शेण नाही घालणार सगळे. काय म्हणतील मला मोरे वहिनी मोरे. सगळ्या पोरांसमोर मोठ्या माणसाने सांगितलं भविष्य. सत्यानाश. कळलं मला, तुम्हाला काय म्हणायचं ते कळलं. तुम्ही झोपा व्यवस्थित, मी येतो. गुड नाईट. विनया बाप्पा आई गुड नाईट. काय कसला विचार करताय? श्रीकांतचा. बाप्पा महा इतका विचार केला नाही, मा पोट्याचा इतका विचार केला नाही, त्या श्रीकांतचा विचार करताय? तरी शांत राहते का? म्हणजे काय म्हणायचं ते नीट ऐकून घेते का? का तुझं सुरू? त्या श्रीकांतच्या विचारामागे तुमचा विचार दडलेला कळलं? हा मग ते भविष्य बघितलं ते काय सगळं प्लॅन होता माझा. मी काय भविष्य बघायला शिकलो नाही. मग मला काय वाटलं, मी असं दाणे टाकून उभा होतो, पण ते श्रीकांत नावाचं कबूतर आलंच नाही दाणे टिपायले. काय खरं त्याने मला हात दाखवायला पाहिजे होता. त्याने हात दाखवण्यासाठी आता मलाच काहीतरी शक्कल लढवावी लागेल. हे सगळं ना आपल्या पोट्यामुळे झालं. चांगला आकांक्षाबरोबर साखरपुडा केला असता तर आज दोघंही सुखाने संसार करत असते. पण नाही, आईने मांडवात त्या पोट्टीला रडवले. त्याची शिक्षा भोगतोय तू. नाही, त्याला काय शिक्षा मिळायची तेवढी मिळू दे, पण त्या पोट्टीला का? तिची बिचारीची काय चूक आहे? तिला का होऊन शिक्षा?
तारामती म्हणजे आता गप्प बसून चालणार नाही. त्या पुट्टीसाठी मुलेच काहीतरी शक्कल लढवावी लागेल. काय का नाही, माझ्या आयुष्यात काय चाललंय ना मला खरंच कळत नाहीये. आधी बाबाच म्हणाले होते ना 15 दिवसात नोकरी मिळेल म्हणून, आणि तर स्वतःच म्हणतात लवकरात लवकर नोकरी शोध. अरे इतके इंटरव्ह्यूज दिलेत मी, कोणीच नोकरी देत नाहीये मला. मला ना खरंच मी आता नालायक वाटायला लागलो. मी इथे तुम्हाला माझं दुःख सांगतोय आणि तुम्ही स्वतःच्याच दुःखात रमलाय. काय चाललंय तुमचं? सुमित, सौम्याचा फोटो आता बघून काही फायदा होणार नाहीये. तू का वेळ वाया घालवतोयस? किती आनंदी दिसतीये ना. तुला काहीच वाटत नसेल का रे? माझी थोडी सुद्धा आठवण येत नसेल तिला? सांगतो. मला तुझा डीपी दाखव. हा डीपी बघून कुणाला कळेल का की तू आत्ता किती उदास आहेस, तुला किती वाईट वाटतंय? कुणाला जाणवणार आहे का? नाही ना. मग सौम्याचा फोटो बघून तू कसं जज करतोयस? तिला कसं वाटत असेल ते? हे बघ, सोशल मीडियावर ना आपल्याला तेच दिसतं जे समोरच्याला आपल्याला दाखवायचं असतं. त्यामुळे बऱ्याचदा त्या फोटोज मागचे फिलिंग्स, खरे इमोशन्स हे लोक ना लपवणंच पसंत करतात. कळलं? करेक्ट बोलतोय विनय. बघ, याला पटलं. तुला कळत नाहीये यार. प्लीज प्लीज आता सौम्याचा विचार करणं सोडून दे यार, आणि प्लीज शांतपणे झोपशील का? तुला गरज आहे झोपेची. ओके, पण तसंही आता मला एक गोष्ट पटली रे. म्हणजे सोशल मीडिया असो किंवा आपलं खरं आयुष्य, आपण ना फार फार तर माणसांच्या संपर्कात राहावं, जोडलं जाऊ नये. त्याचं नंतर फार त्रास होतात. एनिवे, गुड नाईट. गुड नाईट. मी पण झोपतो. गुड नाईट.
नाही छान, दोघही झोपा. मी इकडे माझं दुःख सांगत होतो. माझ्याबद्दल कुणाला काहीच वाटत नाही आहे. शी. गुड नाईट. श्रीकांत, तू काल असं वागायला नको होतंस. जरा दाखवलं असतंस हात दादांना तर काय तुझं करोडचं नुकसान झालं असतं. पैशांचं नसतं पण वेळेचं झालं असतं. का मला माहितीये की सगळं खोटं आहे, मग मी विनाकारण माझा वेळ कशाला वाया घालवू. वा, एरवी फार वेळेचा सदुपयोग करता नाही का आपण. अरे दिवसातला अर्धा वेळ त्या घड्याळात बघून उरलेल्या वेळेचं काय करायचं याचा विचार करण्यात जातो तुझा. म्हणे मी वेळ वाया कशाला घालू. काय माझाही त्या हातबीत बघण्यावर विश्वास नाही आहे पाचचा, पण त्यांच्या समाधानासाठी दाखवलं असतं. साहेब तर काही बिघडणार नव्हतं. हेच म्हणायचंय मला. सॉरी, पण मला असं खोटं वागता येत नाही. ऐका, ऐकणार नाहीस तू सांगून. बोल. तू आली का नाहीस काल? अगं मला घरी थोडं काम होतं म्हणून नाही आले. का ग? ऍक्च्युली तुला ऑफिस मध्ये आल्यानंतरच सरप्राईज देणार होतो आम्ही, पण मला राहवत नाहीये ना म्हणून कॉल केला. काल प्रमोशन्स जाहीर झाली अँड गेस व्हॉट, तुला प्रमोशन मिळालंय. कॉंग्रॅच्युलेशन. काय? लवकर ऑफिसला ये, पार्टी करू. बाय. ओके बाय. थँक्यू सो मच. कसं शक्य आहे? काय काय झालं? बाबांची भविष्यवाणी खरी ठरलीये. मला प्रमोशन मिळालंय. आय जस्ट डोंट बिलीव्ह दिस. आलेच मी. त्यांचं ठीक आहे, पण आय एम हॅपी फॉर यू. कॉंग्रॅच्युलेशन्स यार, ग्रेट न्यूज. आकांक्षा, अशीच प्रगती करत राहा. येस. थँक्यू काकू. पाहिलंस, दादानी सांगितलेलं भविष्य खरं ठरलंय. तुक्का. नाही ते हात बघायला वगैरे शिकले असतील पुढे तरी, पण 6 महिन्यात एवढी प्रगती अशक्य आहे का? ते काही असू देव, आकांक्षाचं भविष्य खरं ठरलंय ना. आता माझा विश्वास बसलाय. दादा अगदी बरोबर भविष्य सांगतात. श्रीकांत, तू आत्ता माझ्यावर तिकडे चालायचेस आणि दादांना हात दाखवायचे. काय कमॉन, मी येणार नाही. काही काय तू तर कारण देऊ नकोस मला. नाही प्लीज. तू जर का हात दाखवायला आता माझ्यावर नाही आलास ना तर मी समजेन की तुझ्या लेखी माझ्या शब्दाची काही किंमतच नाहीये. मी जेवणार पण नाहीये. जा. अगं तू अशी हट्टाला का भेटलीस पण? हो, तू दरवेळी असं करतेस आई. हे असं मला ब्लॅकमेल करतेस तू. ओके ठीक आहे, ओके मी येतो त्यांना हात दाखवायला. बघ मी आधीच सांगतो की माझा या गोष्टींवर विश्वास नाहीये. मी हे सगळं हा विषय संपवण्यासाठी करतोय. ओके तू कशासाठी कर, त्यांना हात दाखव बस. माझ्या मनाचं समाधान होईल. चल चल उठ उठ चल. अगं हो. दादा घरीच असतील. चल चल चल. अहो काकू, चहा ब्रेकफास्ट. काका मुलगी मुलगी काय मस्त असतं ना मुलींचं. त्यांच्यासाठी काय काय करता येतं. कलरफुल फ्रॉक्स, मग त्याला मॅचिंग क्लिप्स, बो, हेअर बँड, रबर बँड, त्यांच्या छान छान हेअरस्टाईल्स करायच्या. त्यांचा नट्टापट्टा करायचा, पावडर काजळ लावायचं. वाव, ती छान असतं ना मुलींचं सगळंच. खूप छान असतं बेबी. लहान मुली खूप क्यूट असतात यार. जसे पैंजण घालतात, चुम 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 करत चालतात, क्यूट वाटतात यार. बोबडं बोलतात, भावलीशी खेळतात. तुला माहितीये मला जेव्हा कळलं ना की आपल्याला मुलगी होणार आहे, मी इतका खुश झालो, इतका खुश झालो. बेबी खरंच आपल्याला मुलगी होईल ना?
हो मग अरे बाबांनी सांगितलं नाही का, मग मुलगीच होणार आपल्याला, मुलगीच. अभि अरे तुला काय सांगू, मी इतकी डेस्परेटली वाट बघते ना आपल्या मुलीची, म्हणजे मला खूपच उत्कंठा आहे रे. आपली मुलगी आली ना की मी तिचे इतके लाड करणार आहे, इतके लाड करणार आहे, तिला काहीही कमी पडू द्यायचं नाहीये हा आपल्याला. हा बेबी मी आहे ना, मी काही कमी पडून देणार नाही, तुम्हा दोघींनाही नाही. छोटी मुलगी आणि मी मोठी मुलगी. आय ट्रस्ट यू पिल्लुडी, आय ट्रस्ट यू. अरे पण अभि, आपण ही सगळी चर्चा करतोय, पण होणाऱ्या मुलीचं नाव काय ठेवायचं हे तर आपण ठरवलंच नाही. काय ठेवायचं रे आपण नाव तिचं? समिहा. समिहा. रचिता. समिहा. अभि, मी सुचवलेलं नाव जास्त छान आहे बरं. मी सुचवलेलं नाव त्याच्यापेक्षाही चांगलं. अभि एक मिनिट, माझंच नाव जास्त छान आहे. आणि हा, इट्स नॉट रुचिता बरं का, इट्स रचिता. तुला अर्थ माहितीये का त्याचा? रचिता म्हणजे मोहक. समिहा ऐकायला पण कसं वाटतं, समिहा. आणि स्पेलिंग पण किती सोपं आहे. काय? समिहा. फिनिश. तुला अर्थ माहिती का समिहाचा? समिहाचा अर्थ आहे इच्छा, कामना. म्हणजे समजा आपण आपल्या मुलीचं नाव समिहा ठेवलं तर तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, त्यामुळे समिहाच चांगलं आहे. रचिता. समिहा. रचिता. एकदा ठरव, रचिता की रुचिता? इट्स रचिता. समिहा. रचिता. समिहा. 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 रचिता. हाय काव्या, बरं मला एक सांग, समिहा हे नाव बरं आहे की रचिता हे नाव चांगलं आहे? रचिता. सी, एक तर पहिले ठरवा ते नाव रुचिता आहे का रचिता आहे. रूढच रुचिता. एक मिनिट, व्हाय यू गाइज डिस्कसिंग अबाउट इट? काय झालं? अगं काय माहितीये का, आम्हाला बाबांनी असं सांगितलंय की आम्हाला मुलगी होणार आहे, मग आम्ही नाव ठरवतोय काय ठेवायचं. हे बुवा बाबांवर तुम्ही कधीपासून विश्वास ठेवायला लागला? दिस ऑल इज फेक. काही विश्वास ठेवू नका. एक मिनिट, ते बाबा नाही, विनयाचे बाबा. विनयचे? अगं विनयचे आई बाबा मुंबईला आलेत ना, त्यांनी आम्हाला सांगितलं, म्हणून आम्ही ठरवतोय नाव. आई बाबा मुंबईला आलेत? मला कोणी सांगितलंच नाही. राघवने पण नाही सांगितलं मला. सगळ्यांना पेरते. बाबा सुम्या, काय कसं झालंय शिरा? एक नंबर. तुझ्या हातात ना जादू आहे, जादू. काय म्हणतोस? तारामधी हात दाखव. मला नाही कधी दिसली ती. तुम्हाला दिसणारच नाही, मी दिसते ना, तेच नशीब. नसम म्हणे हात दाखव. या वहिनी नाश्ता करता का तुम्ही? नाही नको, आम्ही करून आलो. मी दादांचं अभिनंदन करायला आले. महाअभिनंदन. कायसाठी? तुम्ही काल आकांक्षाला हात बघून काय सांगितलं? तिला नोकरीत प्रमोशन मिळेल. हा, तिचं प्रमोशन झालं. काय सांगता वहिनी? किती छान ना. दादा, आता माझा तुमच्या भविष्य सांगण्यावर विश्वास बसला. खरं सांगू का वहिनी, हे सगळं जगच विश्वासावर टिकलेले. अगदी खरंय. दादा, श्रीकांतचा हात बघून जरा सांगा. नको. नाही पण त्याचा हात कसा बघणार? त्याचा ह्या सगळ्या विश्वास नाही, आणि त्याची इच्छा नसेल तर बघून उपयोग काय ना. बसलाय त्याचा विश्वास. तुम्ही बघा बघा, सांगा ना दादा. नाही डावं नको. अगं आई तुझं उजवा. अरे बघू बर काय म्हणताय तुझ्या रेषा. बघा हात.
तुझ्या अंकट गुत्ता